नमस्कार मंडळी, मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। तर मंडळी, आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे की मी रिक्षावर किती बिझनेस करतो आणि मंथली किती कमावतो। तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला पहिलं तुम्ही सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला माहितीचा खजिना भेटणार आहे आपल्या रिक्षा धंद्याविषयी, जेणेकरून तुमचा बिझनेस वाढेल। तुम्ही जर मी ज्या ट्रिक सांगेल त्या तुम्ही बिझनेसमध्ये आपल्या अप्लाय करा तर तुमचा बिझनेस हा नक्की वाढणार आहे। तर मित्रांनो, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, मी ओला, उबर, रॅपिडो, प्रायव्हेट आणि मीटर जसं शेअरिंग कसंही मी बिझनेस करतो, म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट जशी असेल तशी। तर पहा मित्रांनो, आपण सकाळी 7 वाजता आपण लॉग इन करतो, तर कधी पहाटे आपण 5 वाजता आपण ऑनलाईन येतो। तर पहाटे आपण कधी येतो? शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवस आपण पहाटे बिझनेस करायला येतो रोडवर। तर पहा तुम्ही, सकाळी 7 वाजता मी लॉग इन करतो, 7 ते 1 वाजेपर्यंत इन केस इमर्जन्सी काही असेल तरच आपण घरी जातो। तर या 7 ते 1 वाजेपर्यंत आपण कमीत कमी ओला, उबेर, रॅपिडो, प्रायव्हेट बुकिंगला बिझनेस करून कमीत कमी तुम्हाला सांगतो मी 700-750 रुपये आपला बिझनेस करतो। नंतर जातो मी जेवण करायला, जेवण करून आराम करून जरा थोडीशी झोप काढतो आणि 3-3:30ला 4ला कधी आपण लॉग इन करतो, परत लॉग इन करतो। तर 3:30-4 वाजता आपण जातो कॉलेजवर। माझ्या एरियात एक कॉलेज आहे, तर ते कॉलेज सुटतं 3:30 वाजल्यापासून। वेगवेगळे ब्रांच आहेत, वेगवेगळ्या 5 वाजेपर्यंत, 5:30 पर्यंत मॅडम वगैरे ज्या सुटतात, तिथून कसे माझ्या कॉलेजच्या इथून टोलची भाडी असतात। टोलची भाडी म्हणजे 100च्या वरची, थोडक्यात की मोठ्या प्रमाणात अशी भाडी असतात तिथं। तर मी बिझनेस तसा करतो, म्हणजे कॉलेजलाच जातो। माझ्या एरियात जवळजवळ 3-4 कॉलेज आहेत आणि त्या 3-4 कॉलेजचा सुटायचा टायमिंग मला माहिती आहे। मग तेव्हा मी त्या कॉलेजच्या इथं मी जाऊन थांबतो। तर तिथून मी बिझनेस चालू करतो माझा आणि अशा एरियात जातो जिथून मला रिटर्न ट्रिप पडेल। आणि बघा, उबरला मी असं माझं क्रेडिट बनवून ठेवलंय की स्कोअर वगैरे माझा व्यवस्थित आहे। माझा मोबाईलला जवळजवळ 8 GB रॅम आहे, 12 GB रॅम आहे टोटल। तर मोबाईल चांगला आहे। मोबाईलमध्ये मी काय वेगवेगळे ॲप ठेवलेले नाही आहेत, फक्त आपलं उबर, ओला, रॅपिडो आणि बस एवढंच। असं काही कचरा करून ठेवलं नाही, त्याच्यामुळे मला ट्रिप्स व्यवस्थित पडतात। उबरची माझ्यावर कृपा आहे असं म्हणाला तर चालेल। तर उबर मला व्यवस्थित बिझनेस देतो आणि तर तुम्ही पण आहे ना मित्रांनो, की व्यवस्थित कस्टमरला बिझनेस द्या, आपला सर्व्हिस द्या। तर तुम्ही सर्व्हिस व्यवस्थित दिलं, तुमचा रेकॉर्ड बनेल, तुमचे जे पॉईंट वाढतील आणि स्कोअर वाढेल तुमचा। तर स्कोअर जर एकदा वाढला ना तर तुम्हाला तुमचा प्रॉफिट आहे, आज पण प्रॉफिट आणि भविष्यात पण प्रॉफिट राहील। तुमचा स्कोअर व्यवस्थित ठेवा। तर मित्रांनो, आपण जवळजवळ 4 वाजता दुपारून ऑनलाईन केलं तर आपण 9-10 वाजेपर्यंत मोस्टली आपण ऑनलाईन असतो, ओला, उबेर, रॅपिडो। रात्री 8च्या नंतर, आता सकाळी कसं कॉम्पिटिशन जास्त आहे, रिक्षा जास्त आहे, तर 8च्या नंतर रिक्षा जास्त नसतात। त्याच्यामुळं काय होतं की ट्रिप्स आपल्याला व्यवस्थित भेटतात, भाडे व्यवस्थित भेटतात, उचलू शकता तुम्ही, कॉम्पिटिशन कमी असतं थोडक्यात। आणि मॉल वगैरे, सिनेमा हॉल, पिक्चरचे टॉकीज जे असतात तिथून रात्री भाडी असतात, मोठमोठे टोलची भाडी असतात, स्टेशन म्हणा, बस स्टँड म्हणा, तिथून आपल्याला भाडी व्यवस्थित भेटतात। तरी त्याच्याने काय होतं की तुमचा बिझनेस हा संध्याकाळी लवकर कव्हर होऊ शकतो। तर पहा, 4 ते 10 वाजेपर्यंत तुम्हाला 6 तास भेटतात। 6 तासात तुम्ही कमीत कमी 800 रुपये बिझनेस तुम्ही कसाही करू शकता। आणि सकाळचे जे 700 रुपये म्हणजे 700-800 रुपये आणि संध्याकाळचे 700-800 रुपये, 1600 रुपये तुमचा आरामात बिझनेस होऊ शकतो, जर तुम्ही पीक आवरमध्ये व्यवस्थित बिझनेस केला तर। तुम्ही नाहीतर येणार 9 वाजता, 9:30 वाजता, तुम्हाला बुकिंग कधी भेटणार? आरती नेहमी लोक कामाला इकडं तिकडे गेलेले असतात, शाळेत गेलेले असतात। त्याच्यामुळे तुम्ही 7 वाजता लॉग इन राहिलं पाहिजे, अगरबत्ती गाडी पुसून बिसून आलं पाहिजे रोडवर। तर सकाळची कसं असतं की
स्कूलचे पोरं असतात, शाळेला जाणारी पोरं असतात, कॉलेजला जाणारे असतात, कोणाचं सकाळी सकाळी लांब जायचं असतं ऑफिसला, त्याच्यामुळे ते लोक सकाळीच निघतात. तर ते आपल्याला ट्रिप्स आपल्याला वाजू शकतात. तुम्ही येणार 9-10 वाजता, नंतर म्हणणार अरे ट्रिपच वाजत नाही, असंच होत नाही, तसंच होत नाही. आणि बिझनेस करायला आल्यावर पण तुम्ही टंगळमंगळ करणार, चल इकडं मित्र म्हणला, चल इकडं, चल 90 मारू, चल खायला प्यायला जाऊ, चल हॉटेलमध्ये जाऊ. तुम्ही तसं नाही केलं पाहिजे. तुम्ही बिझनेस करायला आला तर तुम्ही बिझनेसच करायचा, भाडीच मारायची, बाकी काही नाही. तर मित्रांनो पहा, असं आपण 1600-1700 रुपये करतो, 300-350 आपल्याला आपली टाकी फुल होती CNGची. तर मग तुम्ही विचार करा, 1100-1200 रुपये आपण आरामात कमवतो न लोड घेता. तर आता एवढा इन्कम मला सांगा कोणाचा आहे? खाऊन पिऊन सगळं करून तुम्ही घरी, तुम्हाला असं मन करेल तुमचं घरी जाऊ शकता. आज नाही जायचं कामाला तर तुम्हाला कोण बोलणार आहे का? तर असं आहे रिक्षाचा आपला प्लस पॉईंट आहे, आपल्या रिक्षावाल्यांचा असं आहे. मित्रांनो, मी 1600-1700 रुपये बिझनेस करतो. माझे मित्र आहेत भरपूर, 2,000-2,500 बिझनेस करतात. पण ते कसं आहे, आपण कसं आहे 1500 रुपये 1,500 रुपये जे आपण करतो, आपण काय पुण्यात आतमध्ये जात नाही, पुण्यात सिटीमध्ये जात नाही. आपण जास्तीत जास्त बाणेर, पाषाण म्हणजे जो हायवेचा एरिया आहे तिकडं फिरतो आपण, हिंजवडी, वाकड आणि PCMC पूर्ण. आपण काय पुण्याच्या आतमध्ये जात नाही, त्याच्यामुळं आपण जास्त लोड घेत नाही आतमध्ये जायचा. तर आपला बिझनेस होतो मस्त की आपण खुश आहे तेवढ्या ह्याच्यात. काही लोक जण कसं असतात 2,000 झाले तरी खुश नसतात, तो ते महत्त्वाचं आहे. तुम्ही खुश राहणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर आपण रिक्षावाले बघा, तुमचा बिझनेस अजून कसा वाढवायचा मी सांगतो तुम्हाला. आता हे प्रायव्हेट बुकिंग तुम्ही वाढवायला पाहिजे. कसं आता बघा, मी जस्ट भाडं घेऊन आलो आहे, त्यांनाच मी फिरवतोय, एकदा इकडे एकदा तिकडे. मग आता हे जवळजवळ 4-4.5 किलोमीटरचे मला 200 रुपये हे मॅडम देणार आहेत, कारण मी त्यांना 3-4 स्टॉपला फिरवलं. म्हणजे हे झालं आपलं प्रायव्हेट बुकिंग. तुम्ही आता मंथली पण करू शकता, त्यांनी पण वाढेल. समजा शाळेत जायचं आहे कुणाला, शाळेची पोरं आहेत 2-2, 2,500-2,500, समजा 4-5 पोरं वाढली तर किती होतात? आता समजा एका पोराचे घेतले तुम्ही 2,000 महिन्याचे, 5 पोरं आहेत तर ते 10,000 रुपये तुमचं प्लस राहील. समजा मॅडम आहे, त्यांना रोज ऑफिसला सोडायचं आणायचं, मग ते राहिले समजा 5-1,000 रुपये तुम्ही केले डिस्काउंट देऊन 5,000, मग ते प्लस मग राहणार. तर रिक्षावाले असे पण पैसे कमवतात, वर्दी करतात डेलीची, समजा कॅश पैसे, काही महिन्यावारे असतात त्याचे पैसे वाढवतो, तसं बिझनेस करतात आणि असा बिझनेस वाढवतात. तर मी रिक्षावाले आरामात आपले काही जर आहेत ते आरामात तुम्हाला सांगतो 30-35,000 रुपये कमावतात. आणि काही आहेत त्यांच्या शिप पण निघत नाही, जे व्यवस्थित बिझनेस करत नाही, त्यांच्या शिप पण निघत नाही, हप्ता भरला जात नाही त्यांच्याकडून, हप्ते बाउन्स होतात. तर असं आहे मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित बिझनेस केला, 7लाच लॉग इन करायचं, 1 वाजेपर्यंत बिझनेस करायचा, मधल्या वेळेत तुम्ही जेव्हा झोपा काही करा, 4 वाजता परत ऑनलाईन यायचं, रात्री 10-11 वाजेपर्यंत तुम्ही बिझनेस करायचा. तर तुमचा बिझनेस तुम्ही आरामात 25,000 रुपये 20-25,000 रुपये कुठे गेले नाही तुमचे, सगळं जाऊन CNG वगैरे जाऊन सर्व्हिसिंग वगैरे करून. आणि सर्व्हिसिंगला काय किती लागतंय? जास्तीत जास्त 1,500-2,000 रुपये सर्व्हिसिंग लय ओव्हरला झालं आणि एखादा पार्ट बीट खराब झाला तर तो एक्स्ट्रा खर्च असतो फक्त. तर असा बिझनेस रिक्षावाले असे पैसे कमवतात मित्रांनो. मी स्वतः महिन्याला कमीत कमी 20-25,000 रुपये आपण कमवतो. तर मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो की बाबा की आपला सेविंग किती होतं महिन्याचे. गुगल पेला मी तुम्हाला रेकॉर्ड दाखवतो बाबा. तर मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगितलं की रिक्षा ड्रायव्हर आणि मी किती कमवतो.
तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा और सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.